नमस्कार, आपण पाहत आहात जोश मराठी। लखाड परिसरात 24 फेब्रुवारी रोजी लखाडच्या आकाशात दिसलेला जीपीएसधारी पाहुणा नागरिकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला। परिसरात 24 फेब्रुवारी रोजी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मिळ गिधाडाचे दर्शन झाले। स्थानिक नागरिकांना शिवारातील झाडावर हा अजस्त्र पक्षी बसलेला दिसला। काही वेळात तो पाण्याच्या साठ्याजवळ खाली उतरला। गिधाडाच्या शरीरावर जीपीएस यंत्रणा आणि पायात युनिक कोड पट्टी पाहून नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली। प्राथमिक तपासणीत हा पक्षी पेंच व्याघ्र प्रकल्प येथील गिधाड संवर्धन केंद्रातून सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले। जीपीएस ट्रॅकरमुळे अधिकाऱ्यांना त्याच्या हालचालींची आधीपासून माहिती होती। पेंच येथून उड्डाण केल्यानंतर नरखेड अकोला मार्गे प्रवास करत तो अकूट परिसरात पोहोचला। अन्नाच्या शोधात भटकंती करत तो अखेर लखाडमध्ये स्थिरावला होता। वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। वैद्यकीय तपासणीत गिधाड पूर्णपणे स्वस्थ असल्याचे स्पष्ट झाले। दीर्घ प्रवासामुळे त्याला किरकोळ थकवा जाणवत होता। डायक्लोफेनाक औषधामुळे गिधाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली। त्यामुळे पेंचसारख्या केंद्रात कृत्रिम प्रजनन आणि संवर्धन कार्यक्रम राबवले जात आहेत। जीपीएसद्वारे अशा पक्ष्यांवर सतत लक्ष ठेवले जाते। लखाडमध्ये झालेल्या या दर्शनामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत असून वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे, टॅग लावलेली पक्षी आढळल्यास त्यांना इजा न पोहोचवता तात्काळ प्रशासनाला कळवा। जोश मराठी, श्रीरंग बोडखे, अंजनगाव सुरजी।